चला सगळ्यांना नमस्कार. हो का, आता तुमच्या पूनमताईने चहा बनवलाय, चहा घेतलाय मस्त पैकी पियाला. आणि हो का, तुमची पूनमताई योग्यता बसली या भावा बहिणींनी चहा प्यायला गरम गरम काळाच्या चहा प्यायला या. सगळ्या भावांनी बहिणींनी चहा प्यायला या. हो का, मस्त पैकी आल्यावाला चहा आहे, अद्रकवाला. आता काय नाही, तुमच्या दाजीला बरं वाटतंय. आता गोळ्या खाल्ल्यात रात्री तुमच्या दाजींनी. आता परत आज गोळ्या खावा लागतात 4-5 दिवसाच्या. 4-5 दिवसाच्या का 8 दिवसाच्याच गोळ्या दिल्या डॉक्टरने. मग त्याचं ट्रीटमेंट असतं, तेवढ्या दिवस ते पूर्ण करावं लागतं. आज तुमच्या पूनमताईला घेऊन जायचंय बरं का तालुक्याच्या गावाला. काय सारा पाईपच फुटलाय, सर दारात पाणी, सारं माग पाणी, काम चाललंय तिथं, सारं पाणी, सारा पाईपच फुटलाय. त्याच्यामुळं आज पाईप आणाय जावं लागन. काय आपल्याला काय मटेरियल, तारा खिळा कुठं काय अमकं तमकं, आता मिस्त्रीला विचारून कितीक लागतंय काय होतंय ती बघावं लागन आणि आणावं लागन मटेरियल. त्यासाठीच जायचंय आपल्याला. बाकीचं काय आपलं काम नाही, पण जी मटेरियल कमी पडतंय कुठं काय होतंय तीच मटेरियल आणायला जावं लागन ना आपल्याला. परातीत गार होतो बाया पटकीनं चहा. परातीत चहा प्यायची मजा बी वेगळीच असते. होय, चहा पेल्या सगळ्यांनी. होय, हा, चहा प्यायला या. मर्द्याला चटकं लागत पण चहा पिते. हा, म्हणजे ते दुखायचं राहील. आलं टाकून चहा पेलं ना मग लय भारी. भारी लागतो चहा. हा हा हा. आमच्या भावांचा बहिणींचा झाला का नाही चहा पाणी? तुमच्या पूनमताईचा तर चाललाय हो का परातीनं. गार होतो व पटकीने परातीत. कुठं त्या कप बशान कपन हुडाकता. कप आणलं तर गेलं दांडक्याना दांडक्या फुटून गेले त्याच्या. आपली परात ऐकल का चहा प्यायला? परातीशिवाय सतनागत आपल्याला. सुरका मारो मारो. हा, फुरक मार मार ही काय असं. हा, काय सुगंध आहे. सुरके पियो. अरे वा. मग आपला परिवारात चहा आहे की मग. परिवाराशिवाय आपण दुसरी कुठे वापरत नाही बुकनी. काय नाही काय नाही काय नाही. परिवार चाय पत्ती सुरके पियो. पहिल्यापासून परिवारच आहे का नाही. चला आता काय आपल्या भावान बहिणीला तिकडे काम कालचं झालेलं काय दाखवलंच नाही, काय नाही किती झालंय काय. आज किती काम झालं ते दाखवतात तुमचं दाजी, बघा जाऊन. हा, कसं आता कामगार आता येते थोडं टाइम आणि येते कामगार. चला भावांना बहिणी बघू मग आपलं काम किती झालंय काय आपलं. आजीच तुमचं गेलं नव्हतं काम बघायला. काल मी दिवसभर झोपून होतो, आपणच गेलो नाही काल काम बघायला तिकडे. हा, शिवण्या कुठं खेळती काय माहित गड्या. शिवण्या बर बर खेळ 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 खेळ. आज काय अजून अंजू म्हणजे बी इथं जे काय सुटल्या नाहीत अजून, चरायला नाही गेल्यात. हो काय, कामगार अजून यायला टाइम आहे त्यांना 10-20 मिनिटं कामगारांना. आता काय आपल्याला मटेरियल अजून लागणार आहे, पण आता हे काय झालंय आपलं पाईपलाईनीचं काम चालू आहे वस्तीसाठीच पाहण्यासाठी. त्यालाच किती टाईम लागत आहे काय नाही. रोड खांदून पाईपलाईन खांदून ठेवलेली आहे, त्याच्यामुळं काय आता मटेरियल गाड्या सध्याच्या येणार नाहीत. आता रस्ता असं पाईपलाईनीसाठी खांदलेला आहे. बघू आता ते आज 2 दिवसात होईन त्याचं काम. मटेरियल बोल जाईन. पण बरंच उरकत आलं बरं का भावांना बहिणीनं आपलं काम. आता हो का ही खोली होईन मला वाटतं आज. ही का खोलीला सुरुवात करायची आपल्या हॉलच्या.
प्लेटी आहेत अजून, प्लेटी किती घेत बघावं लागन. 4 इथं आहेत, मग आतमध्ये बी आहेत. या खोलीचं बागन आता हे आपल्याला पोर्सीलाच कमी पडणार आहेत मला वाटतं प्लेटी इकडं. पण बघू आता मिस्त्री आज बोलितोय का उद्या. आज जायचं नाही म्हणलं मग काम चालू राहणार आज. का ही खोली आता निमी अर्धी ठोकून झाली. आपलं किचनची खोली वरचं राहिलं, इकडची साईड थोडी थोडी. ही तर हॉल तर ही आपलं बेडरूम तर झालं क्लिअर ठोकून, सगळं ठोकून क्लिअर झालं. आता या बोळी बाळ्यात फळ्या टाकायच्या. खालून तर दाखवलंय तुम्हाला, आता वरून दाखवतो मला. वर जाऊन म्हणजे लक्षात येईन जरा. भावांना बहिणीने काय आपली एवढी मोठी खिडकी टाकलेली बरं का आपण याला किचनला. 5 बाय 3ची मला वाटतं खिडकी, 3-3.5ची खिडकी. कारण किचनला मोठीच खिडकी राहते ना. किचनमध्ये आपण 2 खिडकी आहे, इकडे एक आणि 2 खिडकी आहेत, तसं काय नाही. आलंय बरंच उरकत काम म्हणायचं. आता हेच राहिलंय, हॉल राहिलाय. आता वर जाऊन बघू आता आपण वरून कसं दिसतंय. का वर आलो आपण. हे आपण ते दिवशी काही गज उभा केलेला आहेत ना तुमच्या दाजीच्या इथं खुब्याला लागला असं बांधताना. इथं त्याचीच कणकणी आली होती. घुसलंच जरा, थोडं घुसलंच खुब्यामध्ये, थोडी जखम बी झाली मला. त्याच्यामुळंच काय कणकणी आलेली असं. आता ही खोली ठोकली, ती राहिली थोडी रे, एवढी राहिली आता इकडची. आज होईन क्लिअर म्हणायचं. एवढं थोडं राहिलं आणि हॉल राहिलाय इकडे ठोकायचा. आज होईन ही. मग उद्याच्याला प्लेटी जर आल्या, आता अजून प्लेटी कमी पडतात ना. अजून गॅलरी आपली त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत पोर्चची गॅलरी, परत इकडं मागं इथपर्यंत सगळी गॅलरीची पोर्च एवढं झालंय काल. भावांना बहिणीनं काय एवढं काम झालंय जबरदस्त. चाललंय आता हळूहळू जेवढं उरकायचं तेवढं उरकायचा तर प्रयत्न चाललाय, आहे का नाही. आणि आता तुमचं दाजी वर उभा आहे. वरून तर एकदम भारी मस्तपैकी परिसर दिसतो आमचा, एकदम क्लिअर. हां भारी परिसर दिसतोय का नाही चौकोन. आता काय आपल्याला काय सापरा वर नव्हतं जाता येत, पण आता तुमच्या दाजीचं स्लॅबचं काम चाललंय त्याच्यामुळे आपल्याला वर येता येतंय, तसं काय नाही. आणि आता कसं आहे आज आपलं ही हॉल बघू आता. ती ही झालं ना मग तुम्हाला तर अजून काम दाखवता येईल. मग अजून आपल्याला संध्याकाळचं तुम्हाला 4-5 वाजता परत आपला पुढचा तर व्हिडिओ येईल तुम्हाला किती काम झालंय काय झालंय, आहे का नाही. हां चला मग भावांनो बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी. तुमच्या दाजीची तर रोजची रोज पूनमताईची रोजची रोज तुमच्या आमच्या जीवनात काय चाललंय काय नाही हे सगळं रोजची रोज तुम्हाला तर अपडेट राहतंय, आहे का नाही. आणि म्हणलं चला भावा बहिणीचं सकाळ सकाळ झालं का नाही नाश्ता. भावा बहीण काय कामाला गेले असते, काही घरीच असते. आता तुम्ही इथं बघताय तुमच्या दाजीच्या मागची सारखं कामच आहे. आता भावांना बहिणीनं तुमच्या दाजीला बरं वाटतंय, आता काही टेन्शन नाही, क्लिअर झालं दाजी तुमचं. चला भावांना बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.